उद्योग व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळतोय। दबावाची मानसिकता आपल्याला बदलावी लागेल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दबावाची मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। महाराष्ट्रात कुठेही दादागिरी नाही। कोणत्याही पक्षाच्या लोकांनी व्यावसायिकांवर दबाव आणल्यास गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना आदेश। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। पुण्यात दादागिरी होते तर ऍक्शन का घेतली नाही? पुण्यातील दादागिरीला जबाबदार कोण? सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल। तर तुमच्या लोकांना आवरा, माजी पालकमंत्र्यांना विनंती। सुळेंचं अजित पवारांना आवाहन। पुण्यात जे दादागिरीचं वातावरण आहे ते कुठेच नाही। फडणवीसांचा रोख नेमका अजित पवारांकडेच। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पनवेलमधील शेकापच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र। जयंत पाटलांच्या प्रेमापोटी मेळाव्याला हजेरी लावली। राज ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्राचा सीएम हिंदी कशी आणता येईल याबद्दल विचार करतो। मोदी शहांना गुजरातींबद्दल प्रेम, मग आम्ही संकुचित कसे? शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यातनं राज ठाकरेंची टीका। रायगडमध्ये उद्योग येतात पण मराठी माणसांचं काय? उद्योगांसाठी जमिनी विकू नका, पार्टनर व्हा। राज ठाकरेंचं मेळाव्यातनं आवाहन। मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा किंवा केंद्रशासित करण्याचा विचार तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा। मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे केवळ एकत्र येऊन फायदा नाही, त्यांच्यासोबत राज्यातील सर्व मराठी माणसांच्या संघटना यायला हव्यात। शेकापच्या मेळाव्यातनं संजय राऊतांचं आवाहन। महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्याच हातात राहिलं पाहिजे। मराठी संस्कृतीवर आज अतिक्रमण होतंय, आक्रमण होतंय। हिंदी भाषेवरून संजय राऊतांची ही टीका।